मग काकाने ऑलरेडी पूजा चालू केली आहे बघा इकडे. हे बघा कैसा है रजनीकांत का ड्राइविंग स्किल अपन का बहुत बढ़िया जी. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकुस ब्लॉग. आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर शुभेच्छित कौस्तुभ पाडावे आणि पाडावे फॅमिली आणि आराध्याकडनंही तुम्हाला सर्वांना एकदम मन भरून शुभेच्छा. आणि आमची आराध्या कशी दिसते बघा यार, ती गोडूला वाटतात, एकदम गोडूला येणार आहे. तर मग हिला आज जस्ट आता रेडी केलं आम्ही आणि गुढीपाडवा त्यामुळे. आणि बघा कसा फ्रॉक दिसतो तिचा, एकदम क्यूट दिसतो आज. मम्माने एकदम मस्त सजवलं आहे तिला. आणि आता आम्ही चाललो आहोत टुवर्ड्स आमच्या जुन्या घरी. तिकडे आपलं गुढीपाडव्याचं पूजन होणार आहे, गुढी उभारणार आहोत आणि तिकडे आपल्या गुढीचं पण पूजा होणार आहे. तर मग आम्ही मोस्टली जुन्या घरी आमचं एक गुढी असते, तीच आम्ही उभारतो, तिकडेच उभारतो आणि तिकडे तरी पूजा करतो. तर मग सगळीकडे गुढी नाही उभारत. जे आमचं मेन घर आहे, जुनं घर आहे, तिकडेच आपली गुढी उभारली जाते. तर मग ते आता तुम्हाला दाखवतं कशी असते आपली तिकडची गुढी. आणि तिकडे पूजा करू आणि वरती येऊन आता परत घरी येऊन जेवायचं आहे. तर मग पटपट जाऊया खालच्या घराकडे आणि तिकडे तुम्हाला दाखवतो की आमची गुढीपाडव्याचा कार्यक्रम. आराध्या पण होती मागच्या वर्षी मी आणि बाबाच गेलेलो, पण यावर्षी आराध्याची मम्मी, आई, मी, बाबा सगळेजण चाललेलो आहोत. सो ते बाबा गेलेत पुढे आणि आता आम्ही पाठीपाठीच आहोत, सगळ्यांचं जसं रेडी होईल तसं. चलो लेट्स गो. सो आता आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडे. थोडा प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे. खालच्या घरी नाही जायचं आहे, पहिला आता मंदिरामध्ये जायचं, नंतर मग खालच्या घरी जायचं. तर मग आधी देवाच्या पाया पडू, पहिलाच दिवस आहे नवीन वर्षाचा. तर मग देवाच्या आशीर्वादाने चालू करू आपण आपलं नवीन वर्ष. तर मग लेट्स गो. बाबा गेलेले आहेत पुढे, आई आहे पाठीमागे, प्रणेशा आहे, आमच्या गोडूला आराध्य आहे आणि मी आहोत. तर आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये. तर मग तुम्हाला पण आता पहिल्या दिवशी रामेश्वराचं मस्त दर्शन देतो. तर मग चला. जय जय रघुवीर समर्थ. तर मग आपण पोचलेलो आहोत आमच्या जुन्या घरी. तर मग हे बघा आमच्या जुन्या घराचा रस्तो बघा असा रिस्की एकदम. आणि जो एक वरच्या पट्टीचा ड्रायव्हर असेल त्यालाच तिकडे गाडी चालवता येते. म्हणजे पट्टीचा ड्रायव्हर मी आहे, तर मग मला खूप चांगली गाडी चालवता येते. तर मग मी F1 मध्ये पण चालवू शकतो गाडी, जर इकडे गाडी चालवू शकतो तर. पावसामध्ये तर अजून मजा येते इकडे गाडी चालवायला. आता तरी एवढ्या सुकार असते, पावसामध्ये चिखल झाला की एकाच जागेवरती गाडी 1-2 सेकंदाचीच फिरत राहते. तर आता सवय झाल्या पण काही वाटत नाही, पण नवीन ड्रायव्हर असतात ते घाबरतात. येऊ काही सर, अय्यो बाबा. आणि समोर बघा आमचं घर दिसत तुम्हाला, आमचं घर. तर हे बघा आमचं जुनं घर. इकडे आता आमची गुढीची पूजा होणार आहे. आणि माझ्या चुलत भावाने बघा काय केलं इकडे, मस्त कुक्कुटपालन. तर माझी पण इच्छा अशी करायची, पण आधी आदित्यनेच केलं तर मग चांगलं वाटतं.
कोंबड्या आहेत, कोंबडो कुक्कू कुक्कू कोंबडो आणि गावठी कोंबड्या आहेत तर मग अजून मस्त. आणि डिमांड पण चांगली आहे सध्या कोंबड्यांना. तर मग गावी असे व्यवसाय केले चांगला आहे नोकरी करण्यापेक्षा. आणि इकडे पण होते त्याची कुऱ्हाडी, ती आता सध्या बंद. तर मी पुढच्या रस्त्यातून जातो. एक हा पाठीमागचा दरवाजा आमचा आणि हा इकडनं आहे पुढचा दरवाजा. आणि हे बघा इकडे गोठा पण आहे नवीन. हा इकडे राईट साईडला बघायला ते आमचा ब्राह्मणदेव तिकडे स्थान आहे देवाचं. आणि हा आमचा मेन रस्तो वरती चौक. तर मग काकाने ऑलरेडी पूजा चालू केली आहे बघा इकडे. मागच्या वर्षी लवकर आलेलं, या वर्षी थोडं लेट झालं जेव्हा. परत येते अरे ये पाय पडूया, ये बाप्पा पाय पडूया, ये. मस्तच तर मग गुढीचं पूजन करून झालं आपलं. आणि असंच खळ्यामध्ये बसलो आहे बघा, समोर माळ्या. आणि मे महिन्यामध्ये आम्ही यायचो तर असंच खळ्यामध्ये बसायचो आणि हवा इतकी यायची ना तर मग इकडे झोपायचो. हे चांगलं वाटतं, इकडे जास्त घाम वगैरे येत नाही. असं जस्ट बसलो, वरती सावली आहे. आणि आता थोड्या दिवसामध्ये इकडे पूर्ण मंडप होईल जावळ्यांचं आणि पूर्ण खाली शांत असं हे भेटेल सावली. आणि चटई टाकायची, बसायचं, झोपायचं. काही छोटे मुलं खेळत असतात इकडे. तर मग आता पब्लिक कोण येईल मे महिन्यामध्ये तेव्हा तुम्हाला दाखवतो. एक मॉल वेगळा असतो इकडचा, मजा येते. तर मग वरती आता बिझनेस चालू आहे त्यामुळे खाली यायला जास्त मिळत नाही. पण जेव्हा पण येतो तेव्हा इकडे बसतो आणि मस्त समोर बघत राहायचं मळ्याला. आणि आराध्याला पण आवडतं आमच्या इकडे बसते. सो चलो, आपलं पाया पडून झालेलं आहे. आणि आपले दुपारी कस्टमर यायचे त्यामुळे थोडं घाई चालू आहे माझी घरी जायची. आणि आमचा पाठीमागचा खळा होय तेच होय सोलतोय मी. काकांनी आपल्याला नारळ दिलेले आहेत, आजोबांनी आराध्याच्या. मग ते मागे डिकीट टाकूया थांब. हा डिकीट टाकतो. तर मग ही बघा आता आहे ना आपली ड्राईव्ह कशी होते इकडनं. चढण आहे. तर मग आता मी इतका प्रोफेशनल ड्रायव्हर आहे की मी एका हातामध्ये मोबाईल पकडून पण ही चढू शकतो.
अय्यम्मा अय्यप्पा अयो भागो अयो अयो अय्यम्मा हे बघा कैसा है रजनीकांत का ड्राइविंग स्किल अपन का बहुत बढ़िया जी। ऐसा चढ़ाता है ना गाड़ी डायरेक्ट चांद पे। ये देखो कैसा गाड़ी उड़ाता है अपन। इधर से कोई आने नहीं देखने का, नहीं तो ऐसा डायरेक्ट डाल देने का गाड़ी मेन रोड पे। पहुंच गए जी मेन रोड पे। अभी घर पे जाने का, खाने का, सोने का और मेरे पाहुणे मंडळी आने वाले रहने के लिए मेरे घर में नाही सॉरी हॉटेल में। तर मग हॉटेलवरती येणार आहेत पाहुणे राहायला, तर मग त्यांची पण रूम वगैरे क्लीन आहे की नाही ते बघायचं आहे। नंतर मग ते येतील, मग त्यांना चेक इन चेकआउटचं बघायचं आहे कसं काय काय होणार ते। तर मग आज आहे थोडंफार काम ते करू आणि बस दिवस एंड करू मग रात्री किंवा संध्याकाळी। बघू काय दाखवायला भेटतं तर दाखव, नाहीतर मग इतकंच ठेव। सो लेट्स गो।